चलो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स द थर्ड सेशन ऑफ द चॅप्टर कॉल्ड एज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. बरोबर ऑलरेडी सेशन 2 जे होतं खूप शॉर्ट होतं, त्याला आपण थोडंसं एक्सटेंडेड व्हर्जन मध्ये टाकूयात. सेशन 3 मध्ये काय क्वेश्चन दिला बघा आपल्याला, f of x दिला आपल्याला kx into 1 - x. त्यांनी त्या पर्टिक्युलर केस मध्ये जी x ची व्हॅल्यू 0 पासून 1 या रेंज मध्ये लाय करते असं सांगितले. जर या रेंजच्या बाहेर आपण गेलो तर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे? 0 मिळणार. बरोबर काय विचारलं आपल्याला, k ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा आणि x 1/2 पेक्षा लहान असताना प्रोबॅबिलिटी काय असेल हे कॅल्क्युलेट करा. बरोबर चला तर मी काय करतो आता, लेट्स कन्सिडर द गिवन क्वेश्चन. बरोबर आपण काय केलं, जुलै 2018 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. बरोबर याला सॉल्व्ह करूया आता. राईट सो आता सगळ्यात पहिला काय केलं मी, कन्सिडर द गिवन डेटा. बरोबर therefore आपण काय करूया आणि केस 1 बद्दल बोलूया. केस 1 मध्ये काय सांगितलं त्यांनी, k ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली. आता क्वेश्चन मध्ये क्लिअरली शब्द वापरलाय की हे पीडीएफ आहे ऑफ अ रँडम व्हेरिएबल x. पीडीएफ म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. जसं मला पीडीएफ दिसलं, तुम्हाला दिसेल ना अशा दोन व्हॅल्यू दिलेल्या असतात. बरोबर ज्या ज्यावेळी दोन व्हॅल्यू दिलेल्या असतात म्हणजे ते पीडीएफ आहे. बरोबर पीडीएफ हा शब्द दिसला तर मी काय करणार, देअरफॉर इंटिग्रेशन फ्रॉम कुठून कुठपर्यंत रे, 0 पासून 1 पर्यंत मी काय करणार, गिवन फंक्शनला इंटिग्रेट करणार आणि त्याची व्हॅल्यू किती लिहिणार आहे मी 1. ज्या ज्यावेळी मला k ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची त्यावेळी गिवन फंक्शनला मी दिलेल्या लिमिटिंग व्हॅल्यूज मध्ये इंटिग्रेट करून मी त्याला इक्वल टू 1 घेणार. नाउ व्हॉट इज व्हॅल्यू फॉर f of x त्यांनी दिलेले आपल्याला f of x किती दिला बघा. मी काय करतो त्या k ला लगेच बाहेर घेतो. बरोबर इंटिग्रेशन फ्रॉम व्हॉट 0 to 1 आपण या x ने आत मध्ये मल्टिप्लाय करूया. करू शकतो ना, k तर कॉन्स्टंट आहे. बरोबर किती आहे सांगा बरं ते, इट इज x minus x square with respect to x and that is what equals to what 1. मग जर मी आता याला सिम्प्लिफाय केलं तर मला काय मिळते चेक करा, देअरफॉर k इनटू ब्रॅकेट. आता मला याचं इंटिग्रेशन जरी घ्यायचंय, इकडून इंटिग्रेशन ने मल्टिप्लाय करायचं, इकडून dx ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे किती सांगा, नुसत्या x चं इंटिग्रेशन कसं आहे बघा, की 0 to 1 दिस इज x dx minus 0 to 1 what is it, this is x square dx. बरोबर आणि याचा आन्सर किती मिळणार आहे आपल्याला 1 मिळणार. चला मी याला सिम्प्लिफाय करूया. सो k इनटू ब्रॅकेट नुसता x म्हणजे किती रे, x raised to 1 म्हणजे इंटिग्रेशन किती आलं x square by 2 मायनस याचे इंटिग्रेशन किती आलं रे, x cube upon 3 आणि या दोघांचे लिमिट सेम असल्यामुळे मी काय केलं त्यांना 0 to 1 इंटिग्रेट एकत्र केलं आणि त्याचा आन्सर लिहिणार मी 1. अरे समजते का नक्की. चला मी याला सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर k इनटू ब्रॅकेट आता मी काय करणार, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो व्हॉट इज माय अप्पर लिमिट 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर इज 1/2 मायनस इथे किती मिळालं 1/3. हे पूर्ण झालं माझं अप्पर लिमिट. म्हणजे आधी मी x मध्ये सगळीकडे अप्पर लिमिट टाकलं मायनस, करेक्ट, दिस इज व्हॉट इज द ब्रॅकेट फॉर द अप्पर लिमिट. लोअर लिमिट मध्ये किती मिळणार आहे मला 0 - 0 and that is what equals to 1. सो किती मिळणार आहे बघा, k इनटू ब्रॅकेट इथे काय करायला लागेल मला, क्रॉस मल्टिप्लाय करायला लागेल. सो राइट पंच म्हणजे किती आलं 3 - 2 म्हणजे 1/6 and that is what equals to 1. हा 6 इकडे मल्टिप्लाय होणार म्हणजे मला k ची व्हॅल्यू किती मिळाली आहे 6. सो k स्क्वेअर हॅज बीन सक्सेसफुली सॉल्व्ड. बरोबर आता मला काय करायचं आहे, वी जस्ट नीड टू टॉक अबाउट केस 2. आता ज्यावेळी मला केस 2 सॉल्व्ह करायचं आहे त्यांनी आपल्याला काय विचारले की प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करा अशा इव्हेंटसाठी ज्या इव्हेंटमध्ये तुमच्या रँडम व्हेरिएबल x ची व्हॅल्यू 1/2 पेक्षा लहान असेल. बरोबर ना, 1/2 0 होतं ना क्वेश्चन कुठे, क्वेश्चन हा 1/2 पेक्षा लहान. बरोबर आता तुम्हीच मला सांगा की आपले लिमिट्स कुठल्या रेंज मध्ये होते. आपले लिमिट्स होते 0, इथं होता x आणि इथं होता 1. बरोबर आता 1/2 पेक्षा लहान, 1/2 पेक्षा लहान म्हणजे मला काय करायला लागेल, करेक्ट. जर मला याला सिम्प्लिफाय करायचं झालं तर काय करायला लागेल बोला, इट इज इंटिग्रेशन फ्रॉम व्हॉट इज माय लोअर लिमिट 0 लोअर लिमिट आणि 2 पर्यंत इंटिग्रेट करायचं मला 1/2. म्हणजे 0 पासून 1 पर्यंत इंटिग्रेट नाही करायचं मला, 0 पासून 1/2 अलीकडे इंटिग्रेट करायचं. 0 पासून 1 पर्यंत इंटिग्रेट करतो त्यावेळी मला आन्सर किती मिळायचं 1. मग 0 पासून 1 पर्यंत इंटिग्रेट केल्यानंतर जर आन्सर 1 मिळत असेल तर ऑब्व्हियसली 0 पासून 1/2 पर्यंत इंटिग्रेट केल्यानंतर 1 पेक्षा कमी मिळालं पाहिजे. समजतंय ना, मग चेक करूया काय करूया. पुन्हा इंटिग्रेट करायचे मला, गिवन फंक्शनलाच इंटिग्रेट करायचं. बरोबर आता ऑलरेडी 0 पासून 1/2 पर्यंत काय फंक्शन आहे आपलं, kx इनटू ब्रॅकेट x - 1 विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर याचं इंटिग्रेशन आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. मी काय करतो त्या k ला बाहेर घेतो. बरोबर आणि x इनटू x - 1 याचं इंटिग्रेशन किती आलं होतं बघा, चेक करा. हे बघा हे आलं x² - 2 - x³ 3. बरोबर का नाही, तेच फंक्शन आहे ना, हो की नाही. तुम्ही काय करणार ते सांगा, डायरेक्टली लिहू ना, डायरेक्टली किती आलं सांगा ते x² 2 minus what is it x³ 3. But now my limits will be from 0 to 1/2.
मी तिथं 0 to 1 ने इंटिग्रेट करणार, 0 पासून 1/2 पर्यंत इंटिग्रेट करणार। आता हे सॉल्व करत असताना k ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली। सो व्हॉट आय एम गेटिंग इज p ऑफ x लेस दॅन 1/2, x म्हणजे काय असतो आपला रँडम व्हेरिएबल, बरोबर, इज इक्वल टू k ची व्हॅल्यू दिली होती आपण 6। आता मी काय करणार, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट। लोअर लिमिट पुन्हा एकदा 0 मिळणार आहे मला फक्त अप्पर लिमिट कॅल्क्युलेट करायचे। सो अप्पर लिमिट किती आले बघा, 1/2 चा स्क्वेअर अपॉन 2 मायनस किती मिळते ते 1/2 चा क्यूब अपॉन 3। अरे समजते का नक्की सर्वांना? यस और नो? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट तर 0 मिळणार आहे। आधी x चं सगळं अप्पर लिमिट कॅल्क्युलेट केलं, मायनस x चं सगळं लोअर लिमिट कॅल्क्युलेट केलं। चला बरं काय म्हणजे चेक करा, दिस कॅन बी सिम्प्लिफाइड ॲज इट इज, किती मिळालं ते 1/4 अपॉन 2/1, नुसता 2a म्हणजे खाली 2/1 मायनस इथे किती म्हणजे रे 1/8 अपॉन नुसता 3 म्हणजे किती रे 3/1, म्हणजे 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, 2 ने 4 ला मल्टिप्लाय केलं, सो इट इज 1/8 मायनस 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं खाली दिस इज 24, बरोबर आहे। आता मी काय करतो बघा, चेक करा, 6 इनटू ब्रॅकेट, आता इथं क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो मी, सो किती आला 24 मायनस 8 म्हणजे किती मिळालं मला 16, पण आता बघा 16 आणि खाली मला दोघांचा फ्रंट पंच घ्यावा लागेल। मग तेवढं करेपर्यंत मी काय करू शकतो, याला 3 ने मल्टिप्लाय करतो, वरती 3 ने मल्टिप्लाय केलं, खाली पण 3 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे खाली किती आला 24 आला, याला 3 ने मल्टिप्लाय केलं, याला पण 3 ने मल्टिप्लाय केलं, दोघांना सेम दिला ना भाव, हो की नाही। मायनस किती मिळालं मला 1/24, असं का केलं, कारण दोघांचा बेस सेम आला, दोघांचा बेस सेम आला तर न्यूमरेटर काय होईल, सबट्रॅक्ट होईल, कारण मध्ये मायनस नाही। सो काय मिळते बघा, 6 इनटू ब्रॅकेट व्हॉट इज इट 2/24, सो दिस इज 6 1 जा 6 4 जा 2 1 जा 2 2 जा, म्हणजे आन्सर किती मिळाला रे मला 1/2, म्हणजे त्या क्वेश्चन साठी जी माझी प्रोबॅबिलिटी मिळाली ती किती मिळाली रे 1/2। 0 पासून 1 पर्यंत जर ती 1 असेल तर 0 पासून 1/2 पर्यंत किती आली ती माझी 1, म्हणजे 50% आली। कळालं सगळ्यांना की हा क्वेश्चन कधी विचारला होता, मी सांगितलं जुलै 2018 ला विचारलेला क्वेश्चन होता, समजते ना। 0 पासून 1 पर्यंत जर 1 असेल तर अर्ध्याला अर्धीच आली पाहिजे, जे आन्सर आपलं परफेक्ट आलं, हे सगळ्यांना कळालं नक्की, शुअर 100%। आता आपण आज जे लर्न करतोय ते लर्न काय केलं आपण, पीडीएफ लर्न केलं। काल बघा आपण पीएमएफ लर्न केलं, पीएमएफ मध्ये आपण त्या टॅब्युलर फॉर्म मध्ये ऍड करत होतो आणि पीएमएफ बरोबर सीडीएफ कॅल्क्युलेट करत होतो का नाही। सीडीएफ ला काय करतो आपण, इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला ऍड करत जात होतो, आठवतंय ना नक्की। मग आता असं असू शकतं का रे की जर मला पीएमएफ बरोबर सीडीएफ चे काल कॉम्बिनेशन मिळालं तर आज मला पीडीएफ मध्ये सीडीएफ चं कॉम्बिनेशन घ्यावं लागेल। पीएमएफ मध्ये सीडीएफ केलं ना काल, मग आज पीडीएफ मध्ये सीडीएफ कॅल्क्युलेट करायचं। आता कसं करायचं, एकदम सोपं आहे, काय अवघड नाही, एकदम टाइमपास आहे। चलो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स द सेकंड क्वेश्चन। आता काय दिले बघा आपल्याला, त्यांनी f ऑफ x दिलाय, 0 to 8 या रेंज मध्ये x लाय करतोय आणि या रेंजच्या बाहेर गेला तर आन्सर किती मिळते 0, म्हणजे थोडक्यात काय हे पीडीएफ आहे, एवढं तरी समजते, बरोबर। आता त्यांनी काय विचारले, या पीडीएफ वरून प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन वरून क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्यूशन फंक्शन म्हणजे सीडीएफ कॅल्क्युलेट करा x चा। सीडीएफ कॅल्क्युलेट करा ते करा, पण त्यांनी सांगितले त्या सीडीएफ ची व्हॅल्यू x = 0.5 आणि x = 9 ला किती येईल हे सांगा, बरोबर। आता लक्षात घ्या, काल ज्यावेळी आपण बघा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे पुन्हा एकदा, सगळ्या प्रोबॅबिलिटीला ज्यावेळी मी ऍड करतो तरी आन्सर किती मिळतं 1, आणि काल तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं असेल ना, ज्यावेळी आपण सीडीएफ कॅल्क्युलेट करतो, सीडीएफ म्हणजे काय, सगळ्यांना ऍड करत जातो, त्यावेळी पण त्याचा आन्सर किती मिळतं रे 1, म्हणजे तुमचं सीडीएफ ची हायेस्ट व्हॅल्यू किती असते 1, तुमची प्रोबॅबिलिटीची पण हायेस्ट व्हॅल्यू 1 असते आणि सीडीएफ ची पण हायेस्ट व्हॅल्यू किती असते 1। उदाहरणार्थ मी पुन्हा एकदा याला एक्सप्लेन करून देतो, की सीडीएफ ची हायेस्ट व्हॅल्यू किती मिळणार आहे आपला f ऑफ 9 किती मिळणार आहे मला 1च मिळणार आहे, याला मी बॉक्स करणार आणि हे झालं माझं रिक्वायर्ड सोल्युशन। हा एक कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे जो आता आपण डिस्कस केला, जो विचार होता एक्झाम मध्ये। f ऑफ 9 विचारलाय ना, आपल्याला वाटतं 0 to 8 या रेंज मध्ये विचारले, 0 to 8 मध्येच आपला आन्सर 1 आहे, मग 9व्या इव्हेंटला मला काय करावं लागेल, पहिल्यामध्ये जे आन्सर 1 आले त्यामध्ये 0 ऍड करावा लागेल, म्हणजे जो 9th इव्हेंट येईल सगळ्यांची ऍडिशन ते किती मिळणार आहे मला 1च मिळणार। हे समजलं का मी काय बोललो ते, हे स्मॉल f ऑफ x हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे, पण आपल्याला विचारले काय कॅपिटल f ऑफ x सीडीएफ मध्ये काय करतो आपण ऍड करत जातो, म्हणजे काय, समजा मी सगळ्यांची ऍडिशन करून पर्यंत 1 आन्सर आलं, करून पर्यंत, मग करूनच्या मागे जेवढे काही बसले सगळ्यांचा आन्सर किती मिळणार आहे
0 मिळणार, पण क्लासचे एफ ऑफ एक्स किती मिळणार आहे? 1 मिळणार. समजलं? ती क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनची व्हॅल्यू 1 आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. एवढंच लक्षात ठेवा. मी काय बोललं कळालं नक्की सर्वांना? शुअर थोडासा ट्विकी होतं, पण माझं म्हणणं आहे एवढं समजून घ्यायचं काय की सगळ्यांची ऍडिशन करत करत जर मी करून पाशी 1 जाऊन थांबलो तर सगळ्या क्लासची बाकी सगळ्यांना 0-0 मार्क मिळणार आहे, पण सगळ्या क्लासचं एफ ऑफ एक्स किती मिळणार आहे? सगळ्या क्लासचं एफ ऑफ एक्स 1च मिळणार. क्लिअर आहे नक्की? शुअर?